गुड मॉर्निंग गाईज, श्री स्वामी समर्थ। आज मी इथे माझं डेली रूटीन जे आहे ते दाखवणार आहे। तर इथे मी आता सध्या चहा बनवण्यासाठी ठेवलेला आहे। चहा पावडर वगैरे टाकून घेते, त्यानंतर कुकरसुद्धा लावायचा आहे, तो सुद्धा लावून घेणार आहे मी। आणि डेलीचं माझं काही नॉर्मली छोटे छोटे जे व्हिडिओज जे आहे ते मी यामध्ये टाकत आहे। तर इथे बघा आता मी कुकर लावण्याची तयारी करत आहे। की नॉर्मली डाळ भात वगैरे अशा प्रकारे मला लावायचं आहे सर्व। तर इथे बघा मी आता शोधते डब्बे ते लावायला। तर चला, तर असंच मी आज जेवढं होईल तेवढं ट्राय करते तुम्हाला दाखवण्यासाठी व्हिडिओज। माझं काय असं मॉर्निंग रूटीन ते मी तुम्हाला दाखवते। तर आज मस्त मी पूजा वगैरे पण करणार आहे, ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे। माझं जेवढं होईल तेवढं मी ट्राय करेन तुम्हाला दाखवण्यासाठी। तर बघा तुम्ही, तर इथे बघा मी आता सर्व घेतलेलं आहे। डाळ वगैरे बघा अशा प्रकारे मी तांदूळ घेतले, डाळ घेतले, ते आता मी धुवून घेते स्वच्छ आणि कुकरला लावते। तर असंच माझा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा आणि जर आवडला असेल तर नक्की मला लाईक आणि कमेंट शेअर करायला विसरू नका। आणि जर आवडलं असेल तर नक्कीच मला सबस्क्राईब करायला पण विसरू नका। तर चला मी तुम्हाला दाखवते माझं रुटीन काय आहे ते। तर आपलं सकाळचं रुटीन म्हणजे घाईचं रुटीन असेल। जेवढं होईल तेवढं लवकर पटापट करण्याच्या प्रयत्नाच्या याच्यात असतो आपण, की लवकरात लवकर आपलं सगळं कामं सकाळची लवकरात लवकर होऊन जावी, त्यासाठी माझी ही घाई असते, बाकी काही नाही। ते बघा आता दूध टाकून घेते, चहा वगैरे मस्त गरम बनवलेला आहे तो आता मी ओतून घेणार आहे आणि तो थोड्या वेळात मी पिणार आहे। त्यानंतर मी पूजासुद्धा करून घेणार आहे। पूजा झाल्यानंतरच मोस्टली तरी मी चहा पिते। ते काय मी आता थोडं किचन आवरून घेते, जे काय आहे थोडंफार वरती किचनवर आहे ते सगळं उचलून ठेवते आणि त्यानंतर पूजा करायला घेत आहे। तर बघा कशा प्रकारे मी पूजा करते ते पण मी तुम्हाला दाखवते। तर मी इथे सगळं जे पूजेचं जे साहित्य आहे ते सगळं इथे काढून घेते, देव वगैरे काढून घेते, ते स्वच्छ धुवून वगैरे व्यवस्थित मी फोटो वगैरे सगळे स्वामींचा पुसून वगैरे तिथे आता लावणार आहे। तर बघा अशा प्रकारे मी मंदिरामधनं सगळे जे आपले देव आहेत ते काढून घेतले। आता ते स्वच्छ धुवून घेणार, धुवून वगैरे झाल्यानंतर मी त्याची पूजा करणार आहे। स्वामींची आपली प्रतिमा आहे आणि आपली जे नॉर्मली देव असतात गणपती मूर्ती वगैरे अशा प्रकारे मी सगळे स्वच्छ धुवून घेते। जे आपण धुतलेले जे देव आहेत ते मी पुसून वगैरे व्यवस्थित मंदिरामध्ये लावून घेणार आहे। तर बघा अशा प्रकारे मी सगळं पुसून घेते। ही प्रतिमा पण सुंदर अशी व्यवस्थित पुसून घ्यायची। जसं माझ्याकडून होईल पूजा तशा पद्धतीने मी करण्याचा प्रयत्न करते। हे बघा माझ्या स्वामींची प्रतिमा आहे। तर धुतलेले जे पुसून घेतलेले देव आहेत ते मी व्यवस्थित सगळे मंदिरामध्ये म्हणजे लावणार आहे। चला आता मी तुम्हाला दाखवते मी कशा प्रकारे पूजा करते, काय करते ते मी तुम्हाला दाखवते। चला आता बघूया आपण कशा प्रकारे पूजा करते। स्वामींसाठी हे थोडंसं पाणी साईडला ठेवते
तर नेहमी रोज माझं हे असतं, नित्यनियमाने मी ह्या गोष्टी करत असते. तर चला मी पूजा आता कशा प्रकारे करते दाखवते. हे माझं छोटंसं मस्त असं सुंदर असं मंदिर आहे, जेणेकरून मी जेव्हा घ्यायला गेलेलं मला खूप अतिशय आवडलेलं, सुंदर सिंपल असं मला मंदिर हे आवडलेलं, म्हणून मी घेतलेलं. आत्ताच हार्डली 3 ते 4 महिने झालेले आहेत ते मी हे नवीन मंदिर घेतलेलं आहे. तुम्हाला पण जर आवडलं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा यामध्ये. हे बघा आता इथे मी मस्त अष्टगंध वगैरे लावून घेते. स्वामींची प्रतिमा आहेत किंवा आपले हे जे देव आहेत बाकीचे गणपती मूर्ती वगैरे त्यांनाही सुद्धा आपण लावून घेणार आहोत. मस्त सिंपल आणि शोभर माझी सिंपल पूजा असते. मी काही एवढं हे करत बसत नाही. मला जेवढं माझ्याकडून जास्तीत जास्त सेवा करता येईल तसं मी करण्याचा प्रयत्न करते. मला जसं वेळ भेटेल तसं करायचं आहे तसं मी करते, पण व्यवस्थित करते, जेणेकरून कसं सकाळी उठलं की पहिलं माझं स्वामींचं असतं, देवपूजा असते, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या फर्स्ट असतात. आणि त्यानंतर जे काय असेल ते असतं, चहा वगैरे नाश्ता हे सगळं नंतरच असतं माझं सगळं पूजा वगैरे झाल्यानंतर. आता इथे दिवा वगैरे लावून घेते, तेल ओतते वात लावण्यासाठी पंतीमध्ये. तर आता हे लावून घेणार आहेत आणि मस्त पूजा वगैरे करून चहा वगैरे पिणार आणि त्यानंतर माझ्या जी बाकीची काही कामं आहेत त्याला मी सुरुवात करणार आहे. इथे बघा माझी अशी सुंदर सिंपल पूजा झालेली आहे. बघू शकता तुम्ही स्वामींची सगळ्या देवांची. आणि इथे मस्त मी कुंड्या 2 आणल्या होत्या, त्यांना छान सुंदर अशी फुलं आलेली आहेत. परत हे मनी प्लॅन्टचं झाड आहे, पोफळचं आहे. हे अशी 2 झाडं मी काल घेऊन आली होती. आणि त्यानंतर आता मस्त इथे चहा पिणार आहे. चहा पिऊन झाल्यानंतर मी माझ्या कामाची सुरुवात करणार आहे. इथे बसते जरा 5-10 मिनटं, चहा पिणार वगैरे, त्यानंतर माझी सुरुवात होणार. इथे माझ्या बाजूला माझे मिस्टर बसलेले आहेत, ते त्यांचं काहीतरी काय चालू असतं, त्यामुळे माझं जे सकाळचं रुटीन असतं ते माझं ठरलेलं आहे. अशा पद्धतीने माझं सकाळचं नॉर्मल रुटीन असतं. आता मी मस्त तिखट डाळ बनवणार आहे. सिंपल असते एकदम, काही एक्स्ट्रा काही नसतात. जे नॉर्मली फोडणीला जे आपण घालतो तेच असतं. तिखट डाळ मस्त बनवणार आहे. ते बनवून झाल्यानंतर आपले काही पुढचे कामं आहेत त्याची सुरुवात करणार. आणि जे चाललं आहे ॲक्च्युली तेच मी दाखवते. काही वेगळं असं काही नाही आहे. सिंपल आणि आपलं जे येईल ते दाखवायचं, बस माझा एकच हेतू असतं. जेवढं मला तुम्हाला दाखवण्यासाठी जे आवडेल तेच मी तुम्हाला दाखवणार आहे व्यवस्थित. इथे मस्त माझी डाळ बनवून झालेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि एक आहे की मला मधलं जे माझं रुटीन मी तुम्हाला सांगितलेलं ते मला काही दाखवता आलं नाही आहे. बट संध्याकाळच्या वेळेस ना आम्ही बाहेर चाललेलो, अचानक आमचं ठरलं, त्यामुळे आम्ही बाहेर चाललो आहे. जेणेकरून जो आम्ही गणपती सिलेक्ट केला होता तो बघण्यासाठी चाललो आहे. तर जर इन केस मला जर तुम्हाला दाखवण्यासाठी जर झालं तर मी तुम्हाला दाखवेलच, पण ट्राय कर तुम्हाला दाखवण्यासाठी. तर तोच गणपती बघण्यासाठी आम्ही चाललो आहे की रेडी झाला आहे की नाही, प्रॉपर केला आहे की नाही, त्यासाठी चाललो आहे. हे बघा आता आम्ही चाललो आहे स्कूटीवर, जवळपासच आहे घरापासून, खूप लांब नाही आहे. तर दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला, तर कंटिन्यू करा तुम्ही. बघा आता आम्ही इथे शॉपवर पोचलेलो आहे. गणपती जिथे आम्ही बुक केलेला आहे त्या शॉपवर पोचलेलो आहे.
जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते। हे बघा अशा सुंदर सुंदर मूर्त्या होत्या तिथे, ऑलरेडी ह्या बुक झालेल्या आहेत आणि आमचासुद्धा गणपती आहे, पण मला दाखवता येत नाही आहे तुम्हाला, कारण तो खूप बॅक साईडला आणि त्यांनी झाकलेला आहे, त्यामुळे मला दाखवता येत नाही। पण बाकीच्या सगळ्या अतिशय सुंदर सुंदर अशा मूर्त्या आहेत। थोडंसं स्क्रीन जरा मी हे केलेली आहे, तर तुम्ही बघा। आणि त्याच्याच बाजूला असं डेकोरेशनसाठी पण त्यांनी रेडी केलेलं आहे, सगळे डेकोरेशन वेगवेगळ्या थीममध्ये किंवा असं वेगवेगळे फ्लावर्समध्ये त्यांनी बनवलेले आहेत। मला ते सुद्धा खूप आवडले, पण जस्ट म्हटलं बघूया आपण काय आहे असं नवीन, की जेणेकरून आपण ते घरी पण ट्राय करू शकतो। तर इथे मी व्हिडिओ ॲड करते। मी झालेला आहे आमचं गणपती वगैरे आम्ही व्यवस्थित बघून घेतलेलं आहे, सुंदर केलेलं आहे आणि छान डेकोरेशन केलेलं आहे। ज्यावेळेस गणपती तेव्हा तुम्हाला मी दाखवेन। तर चला मी इथे व्हिडिओ ॲड करते, बाय।